आता आपण मच्छिंद्रनाथ मंदिरमध्ये आलेले आहोत. तर त्यांची सेवा आणि तेथील व्यवस्था प्रमोद सावंत हे ते सांभाळतात आणि तेथील पूजा वगैरे आहे तेच करतात. तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ. ठीक आहे. नमस्कार, मी प्रमोद प्रभाकर सावंत. या स्थानाचा मुख्य मीन्स माझे बाबा आहेत प्रभाकर अनंत सावंत. या स्थानाची जी काही उत्पत्ती केलेली आहे ते त्यांचे वडील कैलासवासी अनंत महेश्वर सावंत त्यांची प्रतिमा ही दाखवतील थोड्या वेळामध्ये. आणि आता जे मुख्य अधिकारी बोलले जातात ते प्रभाकर अनंत सावंत आहे, म्हणजेच माझे वडील. त्यांचा मी 2 नंबर मुलगा प्रमोद प्रभाकर सावंत. या स्थानाची एक थोडक्यात स्टोरी सांगतो. या स्थानाला मूळ म्हणजे देवाचा डोंगर म्हणून बोललं जातं. जेव्हा हे स्थान निर्माण झालं किंवा हा डोंगर जेव्हा निर्माण झाला तेव्हा ह्या डोंगराला देवाचा डोंगर म्हणून बोललं जायचं. पण कोणतं दैवत कुठे बसलं, काही बसलं, कोणालाच माहीत नाही. त्यानंतर आमच्या आजोबांनी गगनगिरी महाराजांची भेट घेतली. तेव्हा त्या गगनगिरी महाराजांनी आमच्या आजोबांना सांगितलं की तू ज्या गावामध्ये राहतोयस तिथे नाथांची तपोभूमी आहे. आणि त्यांना एक नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची पोथी त्यांना दिली. आणि आजोबांना सांगितलं की हा 6व्या अध्यायाचं तू वाचन कर आणि त्या स्थानामध्ये तू जाऊन तुझी सेवा चालू कर. तेव्हा त्यांनी जी पोथी वाचली त्या पोथीमध्येच म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये या स्थानाचा उल्लेख आहे, जिथे कालिका माता, मच्छनाथ आणि शिवशंकर यांनी 3 दिवस 3 रात्र वास्तव्य ठेवलेले आहे या स्थानावर. जेव्हा मच्छनाथ कालिका मातेला प्रसन्न करून घ्यायला आले तेव्हा कालिका माता निद्रावस्थेत होते. आणि जेव्हा मच्छनाथांनी आदेश अलखनरंजन हे बोल दिल्याबरोबर कालिका माताची निद्राभंग झाली आणि कालिका माता चौटाळून मच्छनाथांना युद्धाची पुकारणी केली. त्या दोघांचं तुंबळ युद्ध झालं. त्यामध्ये मच्छनाथांनी कालिका मातेला मूर्छित पाडलं. मूर्छित पडतेवेळी कालिका मातेने शिवाचा धावा केला की शिवा आता माझं काही खरं नाही. तो आवाज जाऊन कैलासावर आदळला. तेव्हा तत्परतेने महादेव तिथे प्रगटलेच, म्हणजे शिवा तिथे प्रगटले. तर बघितलं तर समोर मच्छनाथांची प्रतिमा त्यांना दिसली. मच्छनाथांना विचारलं काय झालं. तेव्हा मच्छनाथाने त्यांना शांत आणि सौम्यपणे सांगितलं की जी तुम्ही शाबरी विद्यासाठी करायला मला आदेश दिलाय ती शाबरी विद्या करत असताना मला कालिका मातेचं नाव आढळलं. आणि त्या कालिका मातेचा शोध घेत मी कुडाळ प्रांती आडू गावामध्ये पोचलो. तेव्हा कालिका मातेला आवाज दिल्यावर कालिका माताची निद्राभंग झाल्याने तिने माझ्याशी युद्ध पुकारलं आणि ती युद्धामध्ये पराजित झालेली आहे. तर महादेवाने मच्छनाथांना आदेश केला तिला जागृत कर, तुला जे काही हवंय ना ते मी तुला तिच्याकडून घेऊन देतो. मच्छनाथांनी ती जी वाताकर्षण अस्त्राचा प्रहार केलेला होता तो वाताकर्षण अस्त्र कालिका मातेच्या अंगातून काढून घेतला आणि संजीवनी मंत्र म्हणून आपला भस्म घेतला आणि तिच्यावर फुंकला. तेव्हा कालिका माता जागृत झाली. कालिका माता जागृत झाल्यावर बघितलं तर आपला आराध्य दैवत महादेव तिच्या पायाशी गेले आणि सर्व घटना सांगितली. तेव्हा मग महादेवाने कालिका मातेला सांगितलं की मी मच्छनाथांना आणि दत्तगुरु आणि नवनाथ हे कलियुगामध्ये सर्वात मुख्य दैवत म्हणून संबोधले जातील. आणि ह्यांना मच्छनाथांना जी काही शाबरी विद्या करण्यासाठी मी आदेश दिलेला आहे, आज्ञा दिलेली आहे, ती शाबरी विद्या करत असताना तुझं नाव त्यांना आढळलं आणि ते तुला प्रसन्न करून घ्यायला आलं. पण तू त्याच्याशी युद्ध केलंस आणि युद्धामध्ये पराजित होऊन झालेली आहेस. त्याच्यामुळे मी तुला जे कालिकास्त्र दिलेलं आहे ते कालिकास्त्र मच्छनाथांना तू प्रदान कर आणि शाबरी विद्येसाठी तू तिला मच्छनाथांना सहकार्य करायचं आहे. जिथे जिथे तुझं नाव येईल तिथे तिथे तुला उभं राहायचं आहे, असं महादेवाने कालिका मातेला आदेश दिला. तेव्हा मग कालिका मातेने या दोन्ही दैवतांना या स्थानावर थांबवलेलं आहे. स्वतः कालिका माता, मच्छनाथ आणि शिवशंकर या ठिकाणी तिन्ही दैवतांचा 3 दिवस 3 रात्र वास्तव्य आहे. आणि या स्थानामध्ये कालिका माताने स्वतःकडे असलेलं कालिकास्त्र मच्छनाथांना प्रदान केलं आणि मच्छनाथांनी जी शाबरी विद्या सुरुवात केली ती शाबरी विद्या महाकालीने आणि महादेवीने त्यांच्याकडून वधवून घेतलं. ते हे स्थान जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा देवाचा डोंगर म्हणून संबोधला जायचा. जेव्हा माहीत पडलं लोकांना तेव्हा मच्छनाथ तपोभूमी म्हणून हे नाव संबोधलं गेलं. या कोकण पट्ट्यामध्ये मीन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवाचा डोंगर म्हणून जास्तीत जास्त ओळखलं जातं. आणि नाथांची तपोभूमी बोललं तर हे आपल्या कोकण पट्ट्यामध्ये आपलं पनवेल टू या गोवापर्यंत किंवा बांद्यापर्यंत जर हे स्थान बघितलं नवनाथांचं तर एकच हे वास्तव्य आहे जे ग्रंथामध्ये पूर्णतः लिखित आहे, नवनाथांचं स्थान. याच्या व्यतिरिक्त या कोकण पट्ट्यामध्ये जे लिखित ग्रंथामध्ये लिखित असलेलं स्थान कुठेही नाही. ते हे मच्छनाथांची तपोभूमी जिथे तिन्ही दैवत कालिका माता म्हणजे महान माता, जी देव सर्वात रुद्र अवतार बोलली जाते ती देवी मधली ती कालिका माता.
महादेव हे तर सर्व ब्रह्मांड सांभाळणारे आणि मच्छिनाथ हे सर्व मुख्य कलियुगामध्ये जे बोललं जातं, दत्तगुरूंच्या नंतर जे बोललं जातं ते दैवत म्हणजे मच्छिनाथ. कलियुगाचा सर्व भार हा ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी दत्तगुरू आणि नवनाथांकडे सोपवलेला आहे आणि नवनाथांमधला पहिला अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ. म्हणून मच्छिंद्रनाथ तपोभूमी म्हणून बोललं जातं. असं हे स्थान आहे जिथे कालिका माता, मच्छिंद्रनाथ आणि शिवशंकर 3 दिवस 3 रात्र त्यांचं वास्तव्य ठेवलेलं आहे. हे आहे ग्रंथातली स्टोरी पूर्णतः, जे ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ती ही स्टोरी झाली. आता हे स्थान किंवा उघडकीस आलं एक 1979 मध्ये कुडाळ ग्रामपंचायतने पाण्याचा प्रकल्प केला. जवळपास डोंगर हा, बाजूला भंगसा नदी, बाजूला लेफ्ट साईडला एक बेल नदी म्हणून बोलली जातं, त्याचं आता धरणामध्ये रूपांतर केलं. तर त्या दोन्ही नद्यांचं पाणी एकत्रित करायचं, फिल्टर करायचं आणि कुडाळ सिटीला पाणी पाठवायचं म्हणून जवळचा डोंगर म्हणून हा निवडला, जिथे आपलं हे स्थान आहे तिथे. आणि 1917ला पाण्याच्या प्रकल्पात सुरुवात केली. तेव्हा ह्या स्थानामधून ध्वनी निर्माण व्हायचे. याचे 150 फीट लंबाच्या, याचे 150 फीट लंबाच्या असे बोल बाहेर पडायचे. खोदकाम केलं की दुसऱ्या दिवशी भरून जायचं, भिंत उभी केली की क्रॅक व्हायचं, असं काही ना काहीतरी व्यत्यय निर्माण व्हायला लागले. तेव्हा कॉन्ट्रॅक्टरनी चौकशी केली, त्याला समजलं की ह्या डोंगराला देवाचा डोंगर म्हणून बोललं जातोय, कुठल्या तरी दैवतांची भूमी आहे. ही त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत सदस्यांना की बाबा असे असे बोल निर्माण होत आहेत, याचे 150 फीट लंबाचा. तेव्हा त्यांनी ते काम खाली जाऊन चालू केलं. तेव्हा त्यांचं काम ते मार्गी लागलं. कालांतराने आमचे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांनी गगनगिरी महाराजांची भेट घेतली. गगनगिरी महाराजांना आमच्या आजोबांना आदेश दिला की तू ज्या गावामध्ये राहतोयस तिथे मच्छिनाथांची भूमी आहे. तेव्हा त्यांना एका सिद्ध पुरुषांनी एक आदेश दिल्यानंतर त्यांना ते क्लिक झालं की कुठेतरी हेच असू शकतं. तेव्हा त्यांनी मग देवीची प्रतिमा, एक नॉर्मल देवीची प्रतिमा, नवनाथांची प्रतिमा आणि शिवाची प्रतिमा आणून त्यांनी आपलं इथे वास्तव्य ठेवलं 1980 पासून. आणि ते 1980 पासून त्यांनी इथे कार्यरत झाले. त्यांनी निस्वार्थीपणे 1980 ते 2013 पर्यंत त्यांची सेवा इथे होती. त्यांच्या समवेत आम्ही होतो. आमचं शिक्षण या स्थानामध्ये झालं, वडील होते. असं एकत्रित आमचं कुटुंब मिळून या सणाची पूजा अर्चा आम्ही केली जाते. आताही आमच्याच कुटुंबाकडे याचं पूर्णतः हे आहे, सेवा आहे. जसे म्हणा पूजा म्हणा किंवा कार्यक्रमाचे काही नियोजन म्हणा, येणारे सेवेकरी पारायणासाठी वगैरे म्हणा, यांची सर्व सेवा, यांच्या पूजे अर्चेसहित यांचं पूर्ण जो काही आहे सांभाळ, महाप्रसाद म्हणा, जे काही कार्यक्रम असतात त्याचं पूर्ण नियोजन आमच्याकडे आहे. म्हणजेच त्याचे मुख्य अधिकारी माझे वडील प्रभाकर अनंत महेश्वर सावंत हे आहेत. आणि मी यांच्या सेवेमध्ये रुजू आहे लहानपणापासून. आणि आमचं वास्तव्य इथे आहे 365 दिवस. येणाऱ्या जाणाऱ्यांची, भक्तांची सेवा, नाथांची सेवा, नामस्मरण वगैरे या पद्धतीने आमची इथे सेवा चालू असते. त्याचप्रकारे या इकडचे महत्त्वाचे मुख्य कार्यक्रम दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र आणि एक नाथांचा सोहळा आहे धर्मनाथ बीज जयंती. हे 4 मोठे उत्सव. आणि दर गुरुवारी इथे सकाळी अभिषेक केला जातो. त्यानंतर दुपारी 12:30 ते 1 आरती असते आणि 1 ते 3:30 पर्यंत महाप्रसाद असतो दर गुरुवारी. आणि बाकीच्या दिवशी ज्यांचा जसं नवत असतो तसं लोक येऊन इथे प्रसाद करत असतात, काही पूजा अर्चा करत असतात. तेही पण पूर्णतः आमचे आज्ञेनुसार तेच त्यांचं हे करून, आमची परमिशन घेऊन आमच्या आज्ञेनुसार ते त्यांचं पुढचं मार्ग मोकळा करून देतात. अशा प्रकारचं हे स्थान आहे. कुडाळ सिटीपासून एक 2 ते 3 किलोमीटर आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनपासून एक जास्तीत जास्त 5 किलोमीटरवर आहे असं हे स्थान आहे. हे पूर्णतः डोंगर भागावर आहे, जेणेकरून ह्या डोंगरावरून 4ही दिशा पूर्णतः मोकळ्या दिसतात. 4ही गावांचं निसर्गरम्य वातावरण इथे दिसलं जातं. असं आहे हे मच्छिंद्रनाथांची तपोभूमी, देवाचा डोंगर, अंबलपाड. आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांनी 1980 ते 2000 पर्यंत निस्वार्थी सेवा केलेली आहे. असे हे माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांनी पूर्ण आपले जे काही त्याच्या 1980 नंतरचं जी काही सेवा केली या नाथांच्या तपोभूमीमध्ये ती या एका व्यक्तीने. आणि त्यांना योग्य असं दृष्टांत मच्छिंद्रनाथांची मोठी प्रतिमा अशी रात्री बलाढ्य 12 ते 12:30 त्यांना मच्छिंद्रनाथांचा दृष्टांत झालेला आहे. जिथे आपली हवनकुंड आहे, हवनकुंडाच्या समोर त्यांना ती प्रतिमा मच्छिंद्रनाथांची बलाढ्य अशी प्रतिमा, कारण काय त्यांना अंत नाही, ते संजीवन आहेत, त्याच्यामुळे ती बलाढ्य अशी प्रतिमा दिसली आणि त्यांना तो दृष्टांत झाला. अशा प्रकारचे आहे आमचे. त्यांना नाना महाराज म्हणून बोलले जायचे. 4 जुलै 2013 त्यांनी आपल्या या स्थानाच मध्ये गुरुवारीच सायंकाळी 8:30 वाजता आपला देह सोडला.
या स्थानामध्ये दर गुरुवारी अन्नदान केलं जातं. ज्या भाविकांना अन्नदानासाठी देणगी स्वरूपात सेवा अर्पण करायची आहे तर हे साहेब आपल्याला स्कॅनर देतील. ज्या भाविकांना अन्नदानासाठी दर गुरुवारी 400 ते 500 माणसांचं इथे अन्नदान केलं जातं. ज्या भाविकांना अन्नदानाची सेवा अर्पण करायची आहे त्यांनी या स्कॅनरद्वारे करू शकतात, जेणेकरून त्यांना त्याचा अन्नदानाचा लाभ प्राप्त होईल. आणि ज्या व्यक्तींना स्वतःहून यायचं असेल अन्नदान करण्यासाठी तरीही त्यांनी निश्चिंतपणे यायला काही हरकत नाही आहे. साहेब माझं मोबाईल नंबर देतील, जेणेकरून ज्यांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा पारायणासाठी म्हणा, नामस्मरणासाठी म्हणा, या स्थानामध्ये भेट द्यायची असेल त्यांनी कृपया द्यायचे आहे. कारण का हे असं स्थान आहे जिथे निवांत, निसर्गरम्य, जिथं कोणताही जास्तीत जास्त मनुष्य प्राणी जास्तीत जास्त दिसत नाही असं निवांत असलेलं स्थान. फक्त गुरुवारी जास्तीत जास्त भक्तांची भेट देण्याची वेळ असते, त्याच्यामुळे थोडंसं गुरुवारी जास्तीत जास्त भक्तजनांची गर्दी असते. बाकीच्या वेळी असं निवांत शांतपणे हे वातावरण असतं. त्यामुळे ज्या भाविक भक्तांना, नाथ भक्तांना, दत्तगुरू भक्तांना ज्यांना या स्थानाची भेट द्यायची आहे त्यांनी कृपया माझा नंबर हे साहेब देतील, त्याच नंबरवर मला संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला इथे येण्याला सोयीस्कर पडेल. प्रमोद सावंत यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्हाला तिथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस दिलेला आहे, तर नक्की भेट द्या.